हाय संग्राम. हाय. जरा हटके पीपलच्या सीझन 2 मध्ये तुझं खूप स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर ॲक्सेप्टिंग दिस ऑफर आणि आमच्याशी बोलायला. मी मास्क घातला त्यामुळे बघणाऱ्यांना ऐकणाऱ्यांनाही थोडंसं वेगळं वाटू शकेल, पण माझ्या डोळ्याच्या भोवती, कारण आपण स्माईल करतो ना, ती खरी स्माईल कशी कळते की डोळ्याच्या इथे जेव्हा इथे अशा सुरकुत्या येतात तेव्हा खरी स्माईल असते. त्यामुळं खरं तर ते तोंड दाखवायची गरज नाहीच आहे. आणि तुझा आवाज तुझा आवाज मास्क लावून पण इतका सुंदर येतोय की ओके. सो माझा पहिला प्रश्न त्याच पद्धतीचा आहे किंवा त्याच फील्डमध्ये धर्तीवर आहे असं म्हणूया. मी हे कट करते. सो माझा पहिला प्रश्न आहे संग्राम, की संग्राम खोपडे ते RJ संग्राम, ओके, जेव्हा तू रेडिओ जॉकी म्हणून काम सुरू केलंस तेव्हा ते फील्ड इतकं नवीन होतं की पीपल वर जस्ट बिकमिंग डॉक्टर, इंजिनियर, माझ्यासारखे. ओके. सो तू डॉक्टर आणि इंजिनियर? मी इंजिनियरच आहे फक्त. माझे काही फ्रेंड्स डॉक्टर आहेत. सो हे सगळं करत असताना ते क्षेत्र इतकं नवीन होतं आणि आज इतकी वर्ष सातत्यानं तर तू अजूनही करतो आहेस. मला तेच इतकं हटके वाटतं आणि दॅट वॉज द रिझन वाय आय वॉन्टेड टू इंटरव्ह्यू यू. राईट. सो हा प्रवास कसा घडला आणि हाऊ डिड युअर फॅमिली सपोर्ट इन दिस बिग डिसिजन? सो द होल थिंग इज की असं कधी ठरवलं नव्हतं मी की मला रेडिओ जॉकी व्हायचं आहे, कारण तेव्हा रेडिओ जॉकीची कॉन्सेप्टच नव्हती. अगदी. पुण्यातला पहिलाच प्राईम टाईम रेडिओ जॉकी मी झालो आणि मला वाटतं पुणे हे दुसरं किंवा तिसरं शहर होतं जिथं प्रायव्हेट FM चॅनल लॉन्च झालं भारतातलं. त्यामुळे ते अगदीच सगळंच नवीन होतं. मी इंजिनिअरिंग करत होतो आणि ते मी सोडून एक दिवस पळून गेलो. बरं. ते काही झेपत नाही आपल्याला असं मला कळून चुकलं किंवा चुकून कळालं. आणि मी ठरवलं की मला लिहायचं आहे. एक मित्र होता माझा टाइम्स ऑफ इंडियामध्ये, त्याला जाऊन भेटलो मी. ओके. तो म्हटला की ठीक आहे, तू जाऊन संपादकांना भेट. तेव्हा पुणे टाइम्सच्या संपादक होत्या आपल्या फरीदा मास्टर. तर त्यांना डायरेक्टली जाऊन भेटलो मी, केबिनमध्ये घुसलो की मला लिहायचं आहे. तर त्या म्हटलं की लिहायचं तर लिहा ना, सांगताय काय. त्यांच्याच ऑफिसच्या बाहेरच्या प्रिंटरमधनं कागद चोरून मी एक लेख लिहिला आणि त्यांना लगेच दिला. त्या म्हटलं ठीक आहे, घरी जा तुम्ही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांचे फोन यायला लागले की अरे तुझं नाव आलंय पेपरमध्ये. त्यांनी तो छापला होता लगेच. दॅट्स व्हेन आय रिअलाइज की म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह आपण कम्युनिकेशन्स, क्रिएटिव्ह एक्सप्रेशनच्या फील्डमध्ये काहीतरी करू शकू. मग एक आय वॉज आय थिंक अबाउट 20 years old असो, एक नॅशनल यूथ मॅगझिन होतं जनरेशन नेक्स्ट नावाचं. सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज नावाची संस्था अजूनही आहे ती कार्यरत. तर ते मॅगझिन चालवायचे आणि ते इतकं वाईट होतं की मला ते न्यूज स्टँडवर एक दिवशी मिळालं आणि मी लाल पेन घेऊन ते करेक्ट केलं. कुठे स्पेलिंगच्या चुका आहेत, कुठे व्याकरण हे झालंय, किंवा हा लेख खरं तर ह्या आशयानं लिहायला पाहिजे होता, इथं फोटो हवा होता, हा फोटो कसा काय इथे टाकला, वेगळा फोटो हवा होता. असं करून मी त्यांना ते दिलं. आणि ते अर्थात पब्लिशर मॅथ्यू मॅटम, हू इज नाव अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड, ते खुश झाले. म्हटले मग तुम्ही संपादक व्हा ना मासिकाचे. म्हटलं चालेल, वाय नॉट. आणि मी 20व्या वर्षी संपादक झालो. आणि मग आणखी काय करता येईल करत राहायचं. तर मग ही रेडिओची जाहिरात मी बघितली. म्हटलं तिथे आपल्याला स्क्रिप्ट रायटर म्हणून घेतीलच. आणि तिथं गेल्यावर कळलं की स्क्रिप्ट रायटर अशी काही पोस्ट नाही आहे, पण तुम्हाला रेडिओ जॉकीची ऑडिशन देता येईल. ती दिली मी आणि त्यांना ते आवडलं. त्यांनी डायरेक्ट मला जो मेन प्राईम टाईम शो असतो तोच दिला सकाळचा. पण तुला माहिती होतं तेव्हा रेडिओ जॉकी म्हणजे काय आहे, किंवा तुला आवडतंय का, करायचंय का? इट वॉज जस्ट बाय ॲक्सिडेंट? नाही, म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये करायचं. आणि मी अशी लिस्ट काढली होती की काय काय करता येईल, कुठे कुठे आपल्याला लिहिता येईल. मासिका आहेत, वर्तमानपत्र आहेत, TV साठी काय आपण लिहू शकतो का, फिल्मसाठी लिहू शकतो का, कादंबरी तर लिहितच होतो मी. तर असं आणखी काय लिहिता येईल, तर रेडिओसाठी लिहिता येईल आपल्याला असं वाटत होतं. आणि तेव्हा मग ती अचानक जाहिरात आली आणि अनेक लोकांनी मला सांगितलं अरे तू ट्राय कर, त्याच्यावर तुला जमेल ते. आणि मला वाटलं ते स्क्रिप्टबद्दल बोलतात, पण त्यांचं सगळं मित्रमंडळींचं म्हणणं होतं की नाही तू रेडिओ प्रेझेंटर म्हणून काम करू शकशील. त्यामुळे असं काही म्हणजे ठरवलं नव्हतं, असं काही माहीत नव्हतं तिथे गेल्यावर काय करायचं आहे, पण काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे ना, ठीक आहे आपण शिकू, हा ॲटिट्यूड होता.
मग हाऊ वॉज युअर फॅमिलीज रिॲक्शन? आणि मी खरं तर त्यांना अनेक दिवस सांगितलंच नाही की मी इंजिनिअरिंग सोडलंय. ओ आणि मग सोडल्याचं सांगितल्यानंतर या नोकरीचंही होत आलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट ते हे म्हणत होतं. त्यामुळं त्यानंतर आईवडिलांचं एवढंच म्हणत होतं की काहीतरी ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, तुला ह्युमॅनिटीज आवडतात, म्हणजे तुला आर्ट्स हे फील्ड आवडतं, तर काहीतरी ग्रॅज्युएशन कर. बिचारी माझी आई, मला आठवतं त्या दिवशी दुपारी, ज्या दिवशी मी सांगितलं की मला हे इंजिनिअरिंग मी सोडलं आहे, तर ती आप्पाबळवंत चौकात गेली आणि तिथे जाऊन तिनं लॉची पुस्तकं आणली. ओके. आणि पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, ते सगळं ती मला दाखवत होती पुस्तक असं उलगडून की अरे हे तुला खूप आवडतं, हे तुला ऑलरेडी माहिती आहे, तुला काहीच अवघड नाही आहे, हे सहज होईल वगैरे. मग ठीक आहे म्हणलं, आईवर तरच खाऊन वगैरे म्हणलं ठीक आहे मी घेतो ॲडमिशन. तर त्यांचं तेवढंच म्हणणं होतं की काहीतरी ग्रॅज्युएशन कर, मग बाकी तुला काय करायचं ते कर. बरं. त्यामुळे तो प्रचंड सपोर्ट होता. सो संग्राम, आपण लहान असताना आपण रेडिओवरती न्यूज ऐकणं किंवा काहीतरी महिलांचे कार्यक्रम अशा पद्धतीचं ऐकण्यात आलं होतं, बरोबर, किंवा श्रुतिका वगैरे. तिकडनं तू जेव्हा चालू केलंस, ते जे शोज होते दे वर क्वाईट डिफरंट. सो व्हॉट हॅज एक्झॅक्टली अट्रॅक्टेड यू इन दॅट? आणि तुला नक्की या फील्डमधलं काय भावतं? नाही, तेव्हा आता काही अट्रॅक्शनचा काही संबंध नव्हता, मला माहीतच नव्हतं काही. सगळंच नवीन आहे आणि पैसे देणार ते, म्हणजे काहीतरी कूल करायचं, काहीतरी टाइमपास करायचं आणि पैसे मिळवायचे. सो दॅट वॉज द बिगेस्ट थिंग. पण त्याचबरोबर इंटरनॅशनली रेडिओ आपल्या खूप आधी प्रगल्भ झाला होता आणि आपल्या 30, 40, 50 वर्ष पुढे आहे आजही रेडिओ, प्रायव्हेट FM रेडिओ वगैरे, किंवा ॲक्च्युली इन जनरल कुठलाही रेडिओ. म्हणजे आपले जे पब्लिक ब्रॉडकास्टर जरी घेतले आणि त्यांचे पब्लिक ब्रॉडकास्टर, त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तर त्यामुळे ते मी ऐकलं होतं, ते ऑनलाईन बघितलं होतं. जे लेनो, कोनन ओब्रायन, डेव्हिड लेटरमॅन यासारखे TV सटॅरिकल शोज करणारे मी लोक बघितले होते. वाचन माझं प्रचंड इंग्रजीचं आधीपासूनच होतं, त्यामुळे ते एक्सपोजर होतं. त्यामुळे आपल्याला आहे तसाच रेडिओ करायची काही गरज नाही आहे, आपल्याला वेगळं खूप काय काय करता येईल याची जाणीव होती. आणि देन दॅट्स हाऊ आय स्टार्टेड. असं आपण करूया, एक्सपेरिमेंट करूया, बघूया काय काय करता येतं. फार तर काय 2 लोक शिव्या घालतील, त्याहून वाईट काय होणार. दॅट्स हाऊ आय स्टार्टेड ऑफ. या कामाबद्दल काय आवडतं हा जो तुझा दुसरा प्रश्नाचा दुसरा भाग होता, तर यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1-on-1 कनेक्शन असतं. ते दुसऱ्या माध्यमात नाही तुम्हाला मिळत. म्हणजे वृत्तपत्र असेल तर तुम्हाला फार तर संपादकांना पत्र लिहिता येतात आणि ते काही ती छापून येतात. ती संपादकही वाचतात का नाही मला माहीत नाही, वाचत असतीलच. TV वर तर तुम्ही ते वन वे इंटरॅक्शन असतं. इंटरनेट म्हणजे ते 97-98 मध्ये जे भारतात आलं, VSNLचं मला आठवतं आहे तेव्हा कनेक्शन असायचं. तर इंटरनेट वॉज सपोज टू बी द प्लेस वेअर दे वुड बी ग्रेट कॉन्व्हर्सेशन्स, दे वुड बी 2-वे कॉन्व्हर्सेशन्स, चॅट रूम्स अँड ऑल. ते सगळंच, म्हणजे सगळी माहिती सगळ्यांनाच उपलब्ध असेल, सगळे व्ह्यू पॉईंट्स सगळ्यांसमोर मांडता येतील आणि मग त्यातनं खरं काय, खोटं काय, बरं काय, वाईट काय हे आपल्याला बघता येईल आणि कॉन्स्टंट कम्युनिकेशन ठेवता येईल. पण तसं झालं नाही. म्हणजे इंटरनेटचं जे नंतर इंटरनेटने रूप घेतलं ते खूप विकृत आणि खूप असं हे होतं की तुम्ही तुमच्याच मताला पूरक असलेल्या वेबसाईट्सवर जाता किंवा तुम्हाला तीच माहिती, आणि सोशल मीडियामुळे तर ते खूपच वाढलं. एको चेंबर्स वगैरे सगळे तयार झाले. तर त्यामुळे मग शेवटी राहिलं काय तर रेडिओवरती तुम्ही माझ्याशी डायरेक्टली बोलू शकता. मी अनेक लोकांशी बोलत असतो कॉन्स्टंटली आणि त्या विचारांची देवाणघेवाण वगैरे करता येते. आय थिंक दॅट इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ रेडिओ. That's what really attracts me. That's a very good point. So तिथूनच मी थोडीशी पुढे यामध्ये जाते की तू यूथ आयकॉन म्हणून ओळखला जातोस. सो 1-on-1 इंटरॅक्शन टू यूथ आयकॉन, हे कसं घडलं आणि ही वाटचाल कशी झाली? आय थिंक माझी बरीचशी तयारी आधीपासून झाली होती. माझ्या आईवडिलांनी खूप करून घेतली होती. म्हणजे वाचन, आणि काय होतं आपल्याकडे एक काळ होता जेव्हा सगळे भरपूर वाचायचे, पण वाचायचे म्हणजे ते ठराविक त्या 7-8 मराठी कादंबऱ्या होत्या ज्या सगळ्यांनी वाचलेल्या होत्या, सगळ्यांच्या घरात होत्या. त्यांची नावं काय मी आता घेत नाही, पण त्याच कादंबऱ्या होत्या.
त्याला थोडीशी धार्मिक ग्रंथांची जोड होती. त्याच्या पलीकडे आपण त्या जनरेशनने अजिबात काही वाचलं नव्हतं. आणि ज्या लोकांनी त्या पलीकडे जाऊन थोडं वाचलं असेल, मग पु ल देशपांडे, आचार्य आत्रे, भारा भागवत लहानपणी आमच्या, हे सगळं वाचन लोकांचं असायचं. हा झाला दुसरा लेवल त्या वाचकांचा. मग अर्थात जे डावे वगैरे आहेत त्यांनी थोडंसं वर्ल्ड लिटरेचर वाचलेलं असतं, कारण मग लेनिन आणि मार्क्सनी या सगळ्या गोष्टी त्यात आल्या. पण असं जे वाईड रीडिंग म्हणतो आपण, तसं खूप कमी लोकांचं, माझ्या जनरेशनचं तरी, मी आता 39 वर्षांचा आहे, माझ्या जनरेशनचं खूप कमी वाचन होतं. माझ्या आईवडिलांनी खूप वाचन करून घेतलं माझं लहानपणापासून. आणि सगळे जे मोठे कादंबरीकार असतील, रशियन डोस्टॉव्स्की आणि टॉलस्टॉय पासून ते सगळे अमेरिकन, हेमिंग्वे, आणि सगळे अर्थात इंग्लिश म्हणजे ब्रिटिश रायटर्स, ऑथर्स, थिंकर्स, या सगळ्यांचं माझं वाचन झालं होतं. आणि ती आवड लागली होती वाचनाची, त्यामुळे मी कॉन्स्टंटली वाचत असतो. तर तेव्हा मला जाणवलं की अरे हे कोणालाच माहीत नाही आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालल्यात जगभरात त्या माहीत नाही आहेत, मग आपण त्याच्याबद्दल बोलूया. सो तो एक मला वाटतं महत्त्वाचा आहे की काहीतरी लोकांना, तरुणांना असं वाटतं की काहीतरी हा नवीन सांगतोय आपल्याला, काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला मिळतंय. दुसरं आहे की सेन्स ऑफ ह्युमर, जो बऱ्यापैकी जेनेटिक असावा. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील प्रचंड विनोदी, त्यामुळे ते सगळ्यांनाच आवडतं. क्लिष्ट गोष्टी असतील किंवा अवघड विषय असतील, त्यांना जर तुम्ही विनोदाच्या मार्फत सोपे करून सांगितले तर ते लोकांना आवडतं. अगदी अगदी. तर ते हे दुसरं झालं. आणि तिसरं म्हणजे लोकांना असं वाटतं की मी खूप फिअरलेस आहे, म्हणजे हा काय घाबरत नाही काही बोल. हां, पण ते फिअरलेसची व्याख्या लोकांची थोडीशी चुकते. म्हणजे मी बऱ्याच वेळा काही अवघड विषय जर घेतले, उदाहरणार्थ हिंदू मुस्लिम चा विषय, आणि ते खोलात जाऊन ते सगळे मांडले की मला काही कोणाची भीती वाटत नाही किंवा मला काही कोणी होणार नाही किंवा कोणतरी गॉडफादर बसलाय वगैरे, असं नाही आहे. मला भीती वाटते. मी ती मांडणी झाल्यानंतर तो शो ब्रॉडकास्ट झाल्यावर मी थोडासा चिंतित असतो की आता काय रिॲक्शन येईल याची, कारण आपल्याकडे सगळ्यांच्या भावना लगेच दुखावल्या लगेच. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावतील, मग ते काय म्हणतील, मग ते कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे असतील, ते मोर्चे काढतील का, ते आणखी काय करतील. सोशल मीडियावर तर आणखी आता शिव्या तर पडणार आहेत, पण किती शिव्या पडतील, कशा प्रकारच्या पडतील, तर हे असं वाटत असतं. पण दुसरं कोणीच असं काही करत नाहीये, त्यामुळे मला वाटतं की मी केलं पाहिजे. तुझे विचार मांडले पाहिजेत, ते तरुणांपर्यंत किंवा प्रत्येक पिढीपर्यंत पोचले पाहिजेत. हो, कारण दुसरं कोणी या विषयांवर बोलत नाहीये. घाबरतात. हो, पण दुसरं कोणी करत असतं तर मी म्हटलं असं मी कशाला करायचं आहे मग. पण त्यामुळे मी असं नसतो की चला आता आज बघूया, मी असं बोलणार, ह्या करणार, तसं नसतं. माझं खूप असं की अरे हे खरंच कोणीतरी बोललं पाहिजे, कोणी बोलत नाही म्हणून चला मी बोलतो. सो आय थिंक ते सुद्धा लोकांना आवडतं. सो आय थिंक दॅट कुड एक्सप्लेन द होल आयकॉन ऑर व्हॉटएव्हर. तू आत्ता पॉलिटिकल ॲस्पेक्टला थोडंसं टच केलंय, म्हणून मी तुला असं विचारतीये की तू पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम केलंस, तू ऑलरेडी कॉलमनिस्ट, स्तंभलेखन बद्दल बोललायस, तू एडिटर म्हणून काम केलंस, याशिवाय तू हॉर्स ब्रीडर आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून पण काम केलंस. हे एवढं सगळं तू कधी केलंस? कारण तू म्हणास की तू खूप वाचतोस, तू अत्यंत बिझी आहेस तुझ्या रेडिओ शोमध्ये. हाऊ डू यू फाइंड टाइम टू डू ऑल दिस थिंग्स? ॲक्च्युली रेडिओ शोमध्ये तेवढा बिझी नसतो, कारण बरंचसं काम आधी झालेलं असतं. त्यामुळे वाचन वगैरे जे आहे तेच त्यातूनच कंटेंट तयार होतो, त्यातूनच पर्स्पेक्टिव्ह येतात. आणि तसं तर हॉर्स ब्रीडिंगला आपल्याला काही करावं लागत नाही, ते घोडे करतात. ऑल सिरियसनेस, आय मीन द हॉर्स ब्रीडिंग इज समथिंग दॅट आय फेल टू डू. आणि विच इज वाय आय कीप टॉकिंग अबाउट इट, की ते माझं एक मोठं फेलियर आहे. मला खूप असं काही करायचं होतं, पण ते नाही जमलं मला. म्हणून ते मी नेहमी माझ्या रेझ्युमेमध्ये लिहितो, कारण लोकांना असं वाटतं की फक्त ज्या गोष्टी आपल्याला जमल्या किंवा लौकिकदृष्ट्या यश मिळालं त्याच बोलायच्या, तर तसं नाही आहे. बऱ्याच गोष्टी फेल झालेल्या आहेत, तर त्यामुळे मी ते खास मेन्शन करतो. आणि शेवटी वेळ काढावा लागतो, म्हणजे वेळ असतो, कोणीही काढू शकतो. रेडिओचं काम तसं माझं सोपं झालेलं आहे, कारण एक तर अनेक वर्ष मी करतोय आणि होमवर्क माझा नेहमी चालू असतो. त्यामुळे पण त्यातही कसं की मी मग मध्ये ब्रेक्स घेतलेले आहेत.
पॉलिटिकल कन्सल्टन्सीसाठी 1-1.5 वर्ष मी नोकरी सोडली होती. आणि अधूनमधून मी असे 6 महिन्याचे ब्रेक्स घेत असतो. दर 3-4 वर्षांनी 6 महिन्याची सुट्टी घ्यायची आणि मग बाकीचं काय काम असेल बिनपगारी ती कामं करत बसायचं. तसा वेळ काढावा लागतो. दॅट्स हाऊ इट इज. सो तू म्हणालास की 20 वर्षांपूर्वी तू रेडिओ स्टेशनवर गेलास, तिथपासून तुला मॉर्निंग शो मिळाला, भरपूर स्ट्रगल, खूप मैलाचे दगड आहेत त्याच्यामध्ये, ते इंटरनॅशनल रेडिओ. हाऊ डिड दिस हॅपन? इंटरनॅशनल रेडिओ या प्लॅटफॉर्मवरती तू नक्की कसं आणि काय? ॲक्च्युली खूप तसं ट्रॅजिक होतं ते. 2006ला मी मुंबईत होतो आणि तेव्हा जे सिरियल बॉम्बलास्ट झाले होते ट्रेन्समध्ये, या तर ते माझा संध्याकाळचा तो कार्यक्रम होता 6 ते 9 असा कार्यक्रम होता तो. तर 6:15-6:20ला पहिला ब्लास्ट झाला होता आणि लाईव्ह शोमध्ये लोकांनी मला फोन करून सांगितलं होतं की असं असं झालं आहे, काहीतरी ट्रेनमध्ये हे झालं आहे, ॲक्सिडेंट झाला आहे का, गॅस सिलेंडर आहे का, काय माहीत नाही वगैरे. आणि मग ते माझं जे कव्हरेज होतं त्या अख्ख्या कार्यक्रमाचं, आणि मग मी उशिरा रात्रीपर्यंत थांबलो रेडिओवरती नॉनस्टॉप बोलत. रात्री 1:30-2 वाजता वगैरे माझे कलिग झाले मला रिलीव्ह करायला. आणि तो जो सगळा शो होता माझा, तेव्हा मोबाईल फोन चालत नव्हते, SMS फक्त येत होते, सगळं ब्लॉक झालेलं होतं. ते लोक मला SMS करून म्हणजे मी लोकांना म्हटलं की असं करा, आता तुमच्या घरच्यांना काळजी आहे की तुम्ही त्या ट्रेनमध्ये होता की नाही, बरोबर, तुम्ही घरी आत्ता नसाल तर सगळ्यांना काळजी आहे आणि फोन लागत नाही आहे, मला SMS करा की मी आहे इथे, सुखरूप आहे. आणि मी रेडिओवरती ते सगळे SMS त्यांचे वाचून दाखवत होतो की अमुक अमुक आहे, तो सुखरूप आहे, मित्राकडे आहे, ट्रॅफिक जाम आहे म्हणून तो आत्ता येणार नाही, सकाळी येईल किंवा वॉटेवर. ते केलं. अनेक लोकांचे मला नॉनस्टॉप लँडलाईन काय चालू होतं, लँडलाईनवरनं फोन्स येत होते. तर तो एका मोठ्या शहराला धीर द्यायचा आणि ती करेक्ट इन्फॉर्मेशन, हो खरंच काटाला, ती इन्फॉर्मेशन देत राहणं, असा तो कार्यक्रम होता. आणि त्याची मग दखल BBC ने घेतली आणि BBCचे रिपोर्टर आले होते आणि त्यांनी माझी मुलाखत घेतली की काय कसं केलंस, काय अनुभव होता वगैरे वगैरे. सो तो एक्सपोजर होता. त्याचबरोबर मार्क टली, सर मार्क टली, वन ऑफ द ग्रेट रायटर्स अँड ऑब्झर्वर्स ऑफ इंडिया, त्यांनी एक इंडियात 60 नावाची डॉक्युमेंटरी केली होती. ओके. आणि त्यात त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. आणि मार्क टलीने तुमचा इंटरव्ह्यू घेणं म्हणजे काहीतरी वेगळंच होतं ते. तर तो एक इंटरनॅशनल एक्सपोजर होता. आणि मग नंतर मी कुठल्याही शहरात गेलो की तिथला अर्थात रेडिओ ऐकतो. तर मग ते लंडन असेल किंवा न्यूयॉर्क असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये कुठलं शहर असेल. तसं ऑस्ट्रेलियात एका शहरात मी गेलो होतो, तिथे मी एक शो ऐकला आणि त्या मॅनला फोन केला की तुझा कार्यक्रम आवडला मला, असं असं भारतातून आलो. लगेच त्यांनी मला बोलवून घेतलं आणि माझी मुलाखत घेतली. आता एकतर ही शहरं खूप छोटी असतात, लोकसंख्या जर बघितली तर तो म्हटला की तुझ्या शहराबद्दल सांग. म्हटलं तुझ्या शहरात किती इथे लोक आहेत? तर तो म्हटला टोटल 63,000 लोक आहेत. आणि मॉडर्न, अगदी खूप मॉडर्न असं शहर, म्हणजे चकचकीत सगळं आणि हायफाय. 63,000. म्हटलं अरे माझ्या फेसबुकवर एक 35,000 लोक आहेत माझ्या पेजवर, तेव्हाची गोष्ट आहे. तो वेडाच झाला. आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा आणि हे सगळं. तर असं एक्सपोजर, काही एक्सपोजर तुम्हाला मिळतं, काही तुम्हाला इनिशिएटिव्ह दाखवून ते ओढून घ्यावं लागतं. सो दिस इज द फ्यू थिंग्स आय हॅव डन ऑन इंटरनॅशनल रेडिओ. सो दिस इज युअर जर्नी. पण तुला अनेक वेळेला बेस्ट RJ आणि तुझ्या रेडिओ शोला खूप पुरस्कार मिळालेत, त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना. ज्या वर्षी, एखाद्या वर्षी जर पुरस्कार नाही मिळाला तर मी म्हणतो की ते फिक्स्ड आहे. वशिलेबाजी चालते सगळीकडे भारतात. आणि जेव्हा मिळेल तेव्हा अर्थात तिथं तज्ज्ञ मंडळी बसलेली असतात ज्युरीमध्ये, ते काय उगाच कुणाला देत नाहीत. तर हा असा माझा अवॉर्ड्सबद्दलचा ॲटिट्यूड आहे. दॅट इज अबाउट यू. पण रेडिओ शोला कन्सिस्टंटली मिळणं आणि नंबर 1 RJ असणं, इट्स समथिंग. इट इज, ऑफकोर्स इट्स अ ग्रेट फिलिंग. सो हे करण्यासाठी तू मुद्दामून काही, हा नाही मला त्या अवॉर्ड मिळायलाच पाहिजे ह्याच्यासाठी तू काही करत नाहीस, पण असं काय आहे की यू गेट इट?
चांगला जो एखादा क्रिएटिव्ह माणूस असतो ना, तो लेखक असेल, फिल्म मेकर असेल किंवा गायक असेल किंवा कंपोजर असेल किंवा रेडिओ प्रेझेंटर असेल, तर त्याचं म्हणणं काय असतं किंवा तिचं म्हणणं काय असतं की मला जे करायचं तेच मी करणार, मला जे लिहायचं तेच मी लिहिणार आहे आणि मी काही कोणाचं ऐकणार नाही आहे की लोकांना हे आवडतं म्हणून मी हे करावं किंवा ते करावं. मला हवंय तेच मी लिहिणार, कलाकृती तयार करणार, पण ती लोकांना आवडली पाहिजे असाही हट्ट असतो. असा हट्ट असतो? असा हट्ट असतो प्रत्येक कलाकाराचा. ओके. जसा माझाही आहे की मी मला हवंय तेच बरोबर वाटते तेच करणार, पण त्यानंतर मला असं वाटतं अरे तुम्हाला आवडलं नाही आहे, आवडायला पाहिजे, तर किती छान आहे, वावा म्हणा. तर हा ॲटिट्यूड असतो आणि आय थिंक मे बी दॅट वर्क्स अँड दॅट शोज इन द क्वालिटी ऑफ वर्क. पण तू जेव्हा ती प्रोसेस करत असतो तेव्हा तुझं असं काही नसतं की हा मला याला छान म्हणा, मला वाटतंय म्हणून मी हे करतोय. आय गेस दॅट इज द मेन फॅक्टर बिहाइंड. दॅट इज ऑल्सो, पण इट्स नॉट ॲज सिम्पल ॲज दॅट ना, इट्स नॉट ब्लॅक अँड व्हाईट लाईक दॅट. कारण आपण ह्युमन्स आर व्हेरी कॉम्प्लेक्स इन आर मोटिवेशन्स. सो दोन्ही वाटत असतं कदाचित. काही वेळेस असंही वाटत असेल की नाही सध्या मला खूप वावा लोकांनी म्हणावं असं वाटतं. कधी कधी वाटतं की मला काहीच फिकर नाही लोकांची, त्यामध्ये ते फ्लक्समध्ये असतं, ते फ्लोईंग असतं. ओके. सो याच्याबरोबर फ्यू मोर फेदर्स इन युअर कॅप इज मराठी फिल्म. ओके. त्याच्यानंतर डिरेक्टिंग अँड होस्टिंग टेलिव्हिजन शोज, म्हणजे हा सगळा स्पेक्ट्रम थोडंसं सांग ना याच्याबद्दल. फिल्म्स म्हणजे काय, बेसिकली मी खूप सगळ्यात अवघड कॅरेक्टर्स केलेले आहेत फिल्ममध्ये, म्हणजे जे आजपर्यंत आय डोंट थिंक कुठल्याही ऑस्कर विनिंग किंवा फिल्मफेअर किंवा नॅशनल अवॉर्ड विनिंग ॲक्टर्सला करावे लागलेले आहेत. म्हणजे कोणी गब्बरचा रोल केला असेल, कोणी आणखी कुठला केला असेल, पण मी स्वतःचा रोल केला. मी फिल्म्समध्ये आरजे संग्रामच होतो. त्यामुळं हां, ते ॲक्च्युली ते काय अगदीच टाईमपास मजा म्हणून या गोष्टी केलेल्या आहेत. पण मी आपला बायकोसमोर काहीतरी वेड्यासारख्या टिवल्या भावल्या नेहमी करत असतो आणि तिला नेहमी सांगतो अरे मी व्हॉट रेडिओ गेन्ड ना दॅट फिल्म अँड थिएटर लॉस्ट. मी रेडिओ केलं नसतं तर काय मोठा ॲक्टर झालं असतं वगैरे असं. सो ते दॅट वॉज जस्ट ऑन अ लार्क काइंड ऑफ थिंग. पण टी व्ही शो माझ्यासाठी प्रचंड महत्त्वाचा होता. तो फोकनाड शो नावाची मी एक सिरीज केली. ओके. IBN लोकमतसाठी. तेव्हा IBN लोकमत होतं ते ना 2015-16मध्ये. तसं त्याआधीसुद्धा टी व्हीवर मी अनेक वेळा गेलो होतो ॲज अ काय म्हणतो पण गेस्ट किंवा एक्सपर्ट किंवा टॉकिंग हेड. MTV पासून ते CNN, IBN वगैरे सगळीकडं मी गेलेलो आहे, बोललेलो आहे. आणि टी व्हीच्या ऑफर्सही काही यायच्या, गेम शो असेल किंवा असं काहीतरी. खास करून मुंबईत असताना हे खूप व्हायचं. पण मला त्यात कधीच रुची नव्हती की म्हणून आजही नाही आहे. मला स्पेसिफिकली एक पॉलिटिकल सटायर शो करायचा होता. ओके. म्हणजे पॉलिटिकल कॉमेडी. म्हणजे आपल्याकडे काही फार होत नाही. म्हणजे 1-2-3 टिकल ते पॉलिटिकल वगैरे असे 1-2 एक्सपेरिमेंट झाले होते. पण माझा अप्रोच खूप वेगळा होता. थोडा इंटरनॅशनल जो फॉर्मॅट असतो तसा होता की स्पेसिफिक पॉलिटिकल सोशल इव्हेंट घ्यायचा, करंट जो आत्ता झालेला आहे या आठवड्यात, आणि त्याच्यावर भाष्य करायचं, त्याच्यावर कॉमेडी करायची. तर फोकनाड शो नावाचा शो मी केला, जो मीच डिरेक्ट केला, मीच होस्टही मीच केला आणि लिहिलासुद्धा मीच. आता त्यात माझी बायको कधी कधी क्रेडिट घ्यायला बघते की नाही, त्यातले ते 3 जोक माझे होते वगैरे, पण असं काही नाही आहे. तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण असं भारतात खूप क्वचित झालेलं आहे. पॉलिटिकल कॉमेडी, पॉलिटिकल सटायर अगदीच नाही म्हणजे कोणी केलं असेल. आणि तेव्हा ज्या प्रकारची मांडणी मी केली ती सुद्धा मला नाही वाटत की मराठी भाषेत भारतातल्या कुठल्याही भाषेत आजपर्यंत झालेली असेल. ओके. अर्थात 22 एपिसोड नंतर त्याला TRP वगैरे खूप चांगला मिळाला. नाना पाटेकर एकदा मला भेटून म्हणाले की अरे तुमचा तो कार्यक्रम खूप आवडतो मला वगैरे. आणि मला 2 मिनटं कळलंच नाही की नाना काय बोलतात, रेडिओवरचा कार्यक्रम ऐकला आहे पण मग एवढे ठीक आहे म्हणजे छान बोलता रेडिओवर इथपर्यंत ठीक आहे, पण खूप आवडतो तुम्हाला, काय एक मस्त, तुम्ही कधीच ते थांबवून देऊ नका वगैरे असं. मग रिअलाईज झालं की ते माझ्या TV शोबद्दल बोलत आहेत. आणि मग त्यांनी, माझा क्रू होता माझ्याबरोबर, तर त्यांनी कॅमेरामॅनकडे बघितलं आणि म्हटलं की अरे तू मागच्या एपिसोडमध्ये हे पात्र केलं होतंस. मग माझ्या असिस्टंट प्रोड्युसरकडे बघितलं आणि तिला म्हटलं अगं तू शांताबाई झाली होतीस ना मागच्या एपिसोडला.
आम्ही सगळे गार झालो की एक म्हणणं ठीक आहे की कार्यक्रम बघितलाय, छान आहे, मस्त आहे वगैरे, पण त्यातली पात्र त्यांना पाठ आहेत, माहिती आहेत. तर तो कार्यक्रम माझ्या खूप जवळचा होता. पण पॉलिटिकल सटायर असल्यामुळे तो काही फार काळ टिकला नाही. जसं म्हणजे टिकेल तेच पॉलिटिकल, त्यामुळे ते टिकलं नाही. 22 एपिसोड नंतर ते बंद झालं. पण दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट टाइम्स ऑफ माय लाईफ. कारण तेव्हा रेडिओ करत होतो मी आणि टी व्ही करत होतो. 4 दिवस सोमवार ते गुरुवार मी लिहायचो. शुक्रवारी सकाळी मुंबईला जायचो, त्याचं शूटिंग करायचो, त्याचं थोडंफार एडिटिंग वगैरे करून मग परत पुण्याला यायचो. आणि रविवारी तो शो असायचा सकाळी 9 आणि रात्री 9 वाजता. तर रात्री 9 चॅनल फ्लिप केलं तर इकडे अमिताभ बच्चन KBC करतायत आणि इकडे बघितलं तर संग्राम खोपडे टिवल्या भावल्या करतात. सो दॅट वॉज गुड फन. म्हणजे TV हे माध्यम म्हणून मला काही फार एवढं काही आवडत नाही. माध्यम म्हणून रेडिओच आवडतं. पण पॉलिटिकल कॉमेडी आणि सटायर करायचं असेल तर त्यासाठी तो TVचा कार्यक्रम मला खूप आवडायचा, महत्वाचा वाटायचा. पण मग रेडिओवरनं का नाही पोहोचू शकत? त्याला व्हिज्युअल एलिमेंट्स कॉमेडीसाठी महत्वाचे असतात. बरोबर. आवाजातून तू पोचवू शकशील, पण आणखी बाकीचे लोक किती पोचवू शकतील? हा, नाही, मी नाही पोचू शकत. कारण ते स्पेसिफिक न्यूज एखादी झाली असेल आणि त्याच्यावर आपल्याला कॉमेडी करायची, एखाद्या नेत्याचं भाषण आहे तर ते भाषण दाखवायचं 10 सेकंद आणि मग त्याच्यावर बोलायचं, हे खूप सोपं होतं. रेडिओवरती त्याला लिमिटेशन्स आहेत. बरोबर. ओके, सो तू हे तर सांगितलंस की रेडिओ हेच तुझं आवडतं माध्यम आहे. इतकी वर्ष काम करताना तू एक मगाशी मला सांगितलंस बॉम्ब ब्लास्टबद्दल आणि त्या एक्सपिरियन्सबद्दल, आणि तुला हे फील्ड का आवडतं ते पण सांगितलंस. पण खूप अविस्मरणीय क्षण असतील आणि रेडिओ अजूनही खेड्यांपर्यंत पोचतोय याच्याबद्दल तुला काय वाटतं? वन, TV पोचलाय, मोबाईलही पोचलाय, पण हाऊ डज रेडिओ इम्पॅक्ट ओव्हरऑल द वर्ल्ड? वन, आणि यात तुला आवडणारे किंवा लक्षात असणारे असे कोणते अविस्मरणीय क्षण आहेत जे तू आमच्याशी शेअर करू शकशील? वेगवेगळी माध्यमं असतात, ती वेगवेगळ्या गरजा पुरवतात. TVची गरज वेगळी असते, सोशल मीडियाची, ऑनलाईन वेब सिरीज किंवा या सगळ्या गोष्टींची, आणि रेडिओची ती गरज वेगळी असते. त्यामुळे तसं काही कम्पेअर करायचा प्रश्न येतच नाही. ज्याचा त्याचा तो इम्पॅक्ट असतो आणि प्रत्येकाची माध्यमाची स्ट्रेंथ असते. त्यामुळं खेड्यापाड्यात अजूनही रेडिओ ऐकतात लोक, शहरातही ॲक्च्युली खूप प्रचंड ऐकतात. म्हणजे आपल्याला असं वाटायचं की आधी म्हणजे खेड्यातली लोकच फक्त ऐकतात वगैरे, तो नाईलाज असतो किंवा होता तरी. कारण लाईटच जर 2 तास 4 तास 5 तास असणार असेल तर मग तुम्ही काय TV बघणार? आता मोबाईल फोन चार्ज केलेला एकदा असतो, त्यामुळे तो दिवसभर वापरता येतो. अविस्मरणीय तसं बरेच आहेत. म्हणजे बऱ्याच मोठमोठ्या लोकांना मी भेटलेलो आहे. पण त्याचं काही फार एवढं कौतुक मला, म्हणजे सिनेस्टारचं एवढं कौतुक मला कधीच वाटलेलं नाही. म्हणजे असं गदगद वगैरे तर मी कधीच होत नाही. सुरुवातीला बच्चन साहेबांना वगैरे भेटल्यावर जरा असं वाटलं होतं, अरे पहिला विचार होता की हा माणूस माझ्यापेक्षाही 1.5 इंच उंच आहे ना, तर मी 6'1" आहे. आणि मग परत वाटलं होतं की हा माणूस माझ्यापेक्षा अगदी 1/4 आहे. म्हणजे खूप किडकिडीत आहेत बच्चनचं, आणि मी अर्थात हा असा आहे. तर तो दुसरा हे होता. आणि 1-2दा बोलता म्हणजे असं परत वर बघून असं तुम्हाला होतं की अरे हा बच्चनचा आवाज येतोय. आपण या कलाकारांबद्दल बोलताना एकेरीच त्यांना म्हणतो की हा बच्चनचा आवाज वगैरे, हा बच्चनचा आवाज येतोय म्हटलं, आणि समोरच बसलेला हा बाबा आहे त्याच्याच तोंडातून येतोय, म्हणजे हा बच्चनच येतो. हा मी असं एक ते गमती, आणि ते साहजिक, ते कोणालाही होईलच. पण बाकी एक आत्ता मी रिसेंटली 2-3 वर्षांपूर्वी कार्यक्रम केला, जेव्हा मी माझ्या पलीकडचा महाराष्ट्र असं त्याचं शीर्षक होतं. म्हणजे मी, माझं घर, माझं कुटुंब, माझ्या आवडीनिवडी, माझ्या आकांक्षा, अपेक्षा, ह्याच्या पलीकडचा जो महाराष्ट्र आहे तो शोधायचा प्रयत्न केला. तर मग मी एक सिरीज केली अख्खी. त्यात एक एपिसोड होता जेव्हा मी जाऊन एका झोपडपट्टीत, एका वसाहतीत 1 दिवस राहिलो, 1 दिवस 1 रात्र राहिलो. आणि मग तिथे आलेला सगळा एक्सपिरियन्स आणि तिथं लोकांशी मारलेल्या गप्पा, तर त्याचं सोशल मीडियासाठी ती वेब सिरीज टाईपही तयार केली होती.
आणि रेडिओवरती अर्थात त्याचं ब्रॉडकास्ट होतं. सो दॅट आय थिंक वॉज रिअली आय ओपनिंग. तो अनुभव आणि मग त्याला जो प्रतिसाद मिळाला श्रोत्यांचा, तर दॅट इज समथिंग आय विल नॉट फॉरगेट इन अ हरी. सो याच्याबरोबरच संग्राम, तू पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर इथल्या लोकांपर्यंत रोज सकाळी पोचतोस. ते तुझा आवाज ऐकून खुश होतात. मॉर्निंग शोचा म्हणजे असं आम्हाला वाटतं. नाही, नक्कीच कारण मला, मी जेव्हा सांगितलं की अरे मी मुलाखत घेते, ते त्यांनी मला सांगितलं अरे आम्ही रोज ऐकतो संग्रामला सकाळी. सो मॉर्निंग शोचा तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? आणि असं कधी झालं आहे का रे की तुला डाऊन वाटत होतं, पण तुझं काम आहे म्हणून तू शोवर गेलास आणि यू बिकेम नॉर्मल? मॉर्निंग शो म्हणजे हा रेडिओतला प्राईम टाईम असतो. जसं टी व्हीवरती प्राईम टाईम हा रात्री असतो, संध्याकाळी रात्री वगैरे. असं रेडिओ सगळ्यात जास्त लोक सकाळी ऐकतात, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. तसं मी खूप लवकर काम चालू केलं. 21व्या वर्षी वगैरे मी काम चालू केलं. त्याच्या आधी मी खूप उशिरा उठायचो. मग रात्री 2:30-3 वाचत बसायची माझी सवय होती. ती सवय मोडली आणि आता मला काही झालं तरी सकाळी 6ला जाग येतेच, शनिवार रविवार काही असो. त्यामुळं त्याचं काही फार कौतुक किंवा असं काही नाही. पण मॉर्निंग शो म्हणजे रेडिओचा सगळ्यात अल्टिमेट शो, त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी थोडी जास्त असते, एवढाच फरक. दुसरा काय प्रश्न विचारला? मी तुला असं विचारलं की तुला जर डाऊन वाटत असेल एखाद्या दिवशी, तर तुला शोवर गेल्यावरती भारी वाटतं का, किंवा तू नॉर्मल होतोस का? कारण नॉर्मल होतोच असं नाही, म्हणजे डिपेंड्स. म्हणजे अगदीच काही मोठाच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर तो काही सोडवल्याशिवाय काही नॉर्मल वाटणार नाही. पण कसं आहे ना की एक खूप छान म्हण आहे, इन्स्पिरेशन इज फॉर ॲमेच्युअर्स. ओके. इन्स्पिरेशन इज फॉर ॲमेच्युअर्स, प्रोफेशनल्स जस्ट गेट द जॉब डन. वाव. ओके. त्यामुळे अँड आय एम अ बिग बिलिव्हर इन दॅट. त्यामुळे काही मूड असेल, काही वाटत असेल, तर हे पैसे मिळत आहेत तुम्हाला आणि तुमची कमिटमेंट आहे की तुम्हाला हे करायचं आहे, तर यू हॅव टू टर्न अप अँड गिव्ह युअर 100%. दरवेळी ते 100% येईलच बाहेर, काही नाही, पण ती कमिटमेंट किंवा तो इंटेंट असावा. त्यामुळं तसा काही फार फरक पडत नाही. अगदीच काही फार वाईट वाटत असेल तर मग गपचूप सुट्टी टाका आणि तुमची कॅज्युअल लिव्ह आणि प्रिव्हिलेज लिव्ह जी काय आहे ती वापरा. दॅट्स माय ॲटिट्यूड. ओके. हे सगळं करत असताना लिखाण, कंटेंट जनरेट करणं याबद्दल तू बोललासच, पण मेन म्हणजे तुझा आवाज. सो त्याची काळजी तू कशी घेतोस? ॲक्च्युली नाही तसं काही आवाज, एवढंच की मी कमीत कमी बोलायच्या कमिटमेंट्स घेतो, एवढंच. म्हणजे आवाजाला जितके जास्त तुम्ही बोलाल तेवढा तो मसलसारखा तो थकतो, दमतो. बाकी तसं काही खास काही नाही. पण एक आहे, जर तुम्ही नियमित व्यायाम केला, तुम्ही चांगलं खाल्लं, भरपूर झोपला, वेळेवर झोपला, तर ऑटोमॅटिकली आवाजाची काळजी तुम्ही घेताच. ओके. आपण आत्तापर्यंत सगळं छान आणि पॉझिटिव्ह बोललंय. तू मगाशी थोडंसं ट्रोलिंगबद्दल किंवा टीकेबद्दल बोललास, पण एक वेळ मी स्वतः ऐकलंय काही वेळेला हे की आरजे म्हणजे काय, नॉनस्टॉप नॉनसेन्स काहीतरी बोलत राहणं किंवा 2 गाण्यांच्या मधली काहीतरी व्यर्थ बडबड. हे तुला कधी ऐकायला मिळालंय का? आणि त्यातला तुझी रिॲक्शन काय असते? आता सुदैवाने मला असं कोणी म्हटलं नाही की तुम्ही काहीतरी निरर्थक बडबड करता वगैरे, असं म्हणजे एकही नाही कोणी असं भेटलेलं बोललं. पण आरजेस बद्दल असं बोलतात का? बोलतात. हो, अर्थात बोलतात. आणि मी देखील बोलतो. कारण कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही बघितलं तर एकीकडे सलमान खान असला तर दुसरीकडे डेन्झेल वॉशिंग्टन असतो, नसरुद्दीन शाह असतो. हे दोघंही एकाच फील्डमध्ये आहेत आणि दोघंही तेवढे सक्सेसफुल आहेत. किंबहुना मी म्हणेल की सलमान खान जास्त सक्सेसफुल आहे. किंवा मग अगदीच, आता मी फार हिंदी सिनेमे हल्ली बघितले नाही आहे, त्यामुळे अगदीच टुकार कोणीतरी ॲक्टर असतो, तो त्याचेही फिल्म चालतात. पण मग खरंच एखादा आमिर खान सारखा कोणी असेल तर त्याच्याही फिल्म चालतात. तर ही डिस्पॅरिटी नेहमी असणारच ना कुठल्याही फील्डमध्ये. त्यामुळे तुम्ही
सरसकट सगळ्यांनाच वाईट किंवा सरसकट सगळ्यांना चांगलं कधीच म्हणू शकत नाही. त्यामुळे आय एम ओके विथ दॅट की जर काही लोक निरर्थक बडबड करत असतील तर म्हणजे करतातच आहेत ना. मासेससाठी लागतं असं तुझं म्हणणं आहे ते? अजिबात नाही, मग अजिबात नाही. उलट मी तर म्हणतो की हे जे आपण मासेस म्हणतो दॅट इज क्रिएटिव्ह एलिटिझम. ओके. आणि ती पळवाट आहे. आणि लोकांना जर कमी काम करून तोच फॉर्म्युला वापरायचा असेल परत परत तर ते म्हणतात अरे काय करणार, मार्केटला ते हवं आहे, मासेसला ते हवं आहे. तर तसं नसतं. तुम्ही लोकांना चांगली एखादी कलाकृती दिली तर म्हणजे मासेस म्हणजे काय म्हणायचं लोकांना की जे कमी शिकलेले आहेत, जे सोशो इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, जे ग्रामीण आहेत किंवा ज्यांनी खूप जास्त लिटरेचर वाचलेलं नाहीये किंवा वाचलेलं नाही आहे. तर दिस इज एलिटिझम. म्हणजे तो आपल्याकडे सरंजामशाही वगैरे चा सगळा आपला इतिहास असल्यामुळे आपण तसं म्हणतो. पण आय थिंक दॅट्स जस्ट नॉट ट्रू. कारण मी ते करून बघितलं आणि गेली 20 वर्ष मी ते करतोय. तुम्ही चांगला कॉन्टेंट द्या, तुम्ही चांगले विषय मांडा, तुम्ही त्याला ट्रीटमेंट चांगली द्या, तुम्ही होमवर्क करा तुमचं, तुम्ही जाऊन बघा की आता हे वेगळं मी कसं करू शकतो, याला आणखी जगभरात काय चालू आहे की ज्यामुळे आपण याला वेगळा अँगल देऊ शकतो. तर लोक बघतात, ऐकतात, वाचतात, लोक सगळं करतात. आय थिंक ही प्रॉब्लेम मासेसचा नाही आहे, प्रॉब्लेम क्रिएटिव्ह लोकांचा आहे की त्यांना फॉर्म्युला आणि झटपट काहीतरी फेमस व्हायचंय. फेमस व्हायचं किंवा फेमस झालेले लोक हे जास्त करतात. ज्यांना ऑलरेडी एक प्रकारचं यश मिळालंय ना तर त्यांना वाटतं मग तेच आपण रिपीट करत बसूया. म्हणजे हे चालतंय ना. मग तुझ्या मते आरजेचं खरं काय काम आणि हाऊ डू यू डिसाईड युअर कॉन्टेंट्स? आरजेचं काय काम म्हणजे एकतर त्या चौकटीत ते ठरवून दिलेलं असतं तुमच्या कंपनीने की लोकांना एंटरटेन करायचं आहे, गाणी वाजवायची आहेत, गाण्यांबद्दल बोलायचं आहे, लोकांना माहिती द्यायची आहे. तर हे बेसिक काम आहे आरजेचं. मी ते थोडं डिफरंटली डिफाईन करतो. मला असं वाटतं की आय एम एन इंटरप्रिटर ऑफ माय टाइम्स. ओके. म्हणजे सध्या काय चालू आहे जगात याचं इंटरप्रिटेशन करायचं माझं काम आहे. मग ते तुम्ही रेडिओ जॉकी असाल किंवा लेखक असाल किंवा संपादक असाल किंवा न्यूज अँकर असाल किंवा ब्लॉगर असाल किंवा काही. सो दॅट्स व्हॉट अँड दॅट्स द काइंड ऑफ लेवल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आय फील फॉर दिस जॉब. मग असं असल्यावर मग मला सगळाच विचार करावा लागतो ना की आपण हे जे बोलणार आहे त्याचं खरंच काही म्हणजे त्याची गरज आहे का. इतकी लोक बोलत आहेत, हा विषय जर दुसरे लोक चांगला मांडणार असतील तर मग मी का त्यात पडावं, अनलेस आय हॅव समथिंग मोर ऑर बेटर टू से. अँड दॅट्स हाऊ आय अप्रोच ऑल ऑफ माय रेडिओ वर्क. ओके. सो हाऊ डू यू प्रिपेअर फॉर दॅट? Prepare is, again, like I said, you have to keep reading, you have to keep listening, you have to keep understanding, thinking, you have to talk to people. आणि बराचसा तो होमवर्क तुमचा आधीच झालेला हवा. सो मग तुम्ही ती थीम ठरवलेली असते आधी की स्पेसिफिकली विचारतेस तू? हां, स्पेसिफिकली मी न्यूज आणि वाचत असताना मला हे सुचतात की आता पेट्रोलच्या किमती किंवा भाव जे वाढलेत वगैरे. बरोबर. तर याच्यावर काय बोलता येईल? बाकी सगळं टीव्हीवर चालूच आहे ना की एवढे रुपये वाढले, एवढे कमी झाले वगैरे वगैरे. किंवा आता उत्तर प्रदेशचा जो नवीन कायदा येऊ घातला म्हणजे ड्राफ्ट आहे तो की फॅमिली प्लॅनिंगचा 2च मुलं कंपल्सरी, नाही तर तुम्हाला सबसिडीज आणि या गोष्टी सरकारच्या नाही मिळणार वगैरे. तर याबद्दल मग काय बोलावं, काय असावं. मग यासाठी मग अगदी सगळे जे सेन्सस आपला आहे, सेन्ससचा रिपोर्ट आहे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे जो होत असतो त्याचे रिपोर्ट्स आहेत, काही तज्ज्ञांची मांडणी आहे, ते सगळं त्याचा अभ्यास करून मग मी माझी त्याच्यावर मतं ठरवतोस आणि लिहून काढतो. आणि लिहून नाही काढत मी. ओके. तसं माझं पाठांतर आहे चांगलं, त्यामुळे मी वाचल्यावर मला ते पटापट बोलता येतं आणि मग ते मी प्रेझेंट करतो, ते बोलतो मी. पण मग तो अभ्यास लागतो, नाही तर लोकांना लगेच कळतं. हो, ऑफकोर्स. हा काहीतरी उगाच टिंग्या सोडते, कुठतरी वाचले त्यांनी काहीतरी. सो दॅट्स ऑल्सो प्रेपरेशन. इट्स लाईक दी आईसबर्ग ना, द क्लिशे आईसबर्ग, की वरती तुम्हाला त्या हिमखंडाच्या वरचं खूप थोडं दिसतंय पण खाली खूप असतं वगैरे असं. बरोबर. सो संग्राम, मला असं वाटतं की
कोविडच्या या सगळ्या काळात गेल्या 1.5-2 वर्षात तुझ्या अनेक विषयांवर बोलतो आहेस. तू मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन आत्ता थोडंसं बोललायस, पण तरीही माझा प्रश्न तुला असा आहे की तू खूप लोकांना मोटिवेट केलंयस ऑलरेडी, तर तुला कुठला टॉपिक, सब्जेक्ट किंवा माणूस मोटिवेट करतो? मोटिवेट म्हणजे माणसाच्या बेसिक मोटिवेशन्स ज्या असतात त्या सगळ्यांच्या कॉमनच आहेत अर्थात, की माझं फ्युचर सिक्युअर असावं. सो मनी ऑफकोर्स इज अ बिग मोटिवेटर. माझ्या जवळच्यांनी म्हणजे माझ्या बायकोनी किंवा नवऱ्यानी, माझ्या मेटनी बेसिकली मला चांगलं म्हणावं आणि मला नेहमी असं बघावं की हां काहीतरी ग्रेट आहे. सो दॅट्स अ व्हेरी बेसिक मोटिवेशन. आणि तिसरं एक महत्त्वाचं, किंवा मग माझ्या भाचीने त्यांनी पुढे जाऊन म्हटलं, अरे मामा काय ग्रेट होता यार, काका वॉज लाईक दी अल्टिमेट वगैरे असं म्हणावं. ह्या सगळ्या नॅचरल सगळ्यांनाच मोटिवेशन असतं. आणखी एक मी स्वतःला थोडंसं डिसिप्लिन असं करून घेतलं की मी आज लोक काय म्हणतात किंवा आज मला याबद्दल काय वाटतंय पेक्षा एखादी कृती करायच्या आधी इतिहास नावाची जी व्यक्ती आहे ती मला काय म्हणेल. म्हणजे काय माझे काय कोणी पुतळे वगैरे उभारणार नाही आहे किंवा उभारा अशी अपेक्षा किंवा असा काही हव्यास अट्टहास वगैरे नाही आहे. पण त्या सगळ्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये कुठेतरी एका फुटनोटमध्ये जरी नाव असेल तरी ती व्यक्ती लिहिताना काय मला कसं इंटरप्रेट करेल. हाऊ विल दे जज मी. विल दे से की तेवढ्यापुरतं तो छान बोलला, गोड बोलला, 4 लोकांना हसवलं, का जिथे गरज होती तिथं ॲट द रिस्क ऑफ पर्सनल लॉस, वेअर इज फायनान्शियल लॉस, प्रोफेशनल लॉस वॉट एव्हर, त्यांनी काहीतरी स्टँड घेतला. तर असं मी जज करतो अँड दॅट मोटिवेट्स मी. सो व्हॉट इज युअर मंत्रा? आय डोंट हॅव एनी मंत्रा, कारण आय थिंक ह्युमन लाईफ इज सो कॉम्प्लेक्स दॅट एकतर मी मंत्र या कॉन्सेप्टच्याच विरोधात आहे. मी एकतर बुद्धिप्रामाण्यवादी आहे, रॅशनलिस्ट आहे. त्यामुळे मंत्र वगैरे असं काही नाही आहे. खूप व्हॉट कीप्स यू गोईंग असं विचारेन मी, इफ नॉट मंत्रा. Hey, what I said, the motivations I told you about, that is what keeps one going. Of course, everybody wants to feel relevant, wants to feel loved, wants to feel secure. आता अगदी बेसिक ज्या इब्राहिम मास्लोच्या आपण हायरार्की ऑफ नीड्स म्हणतो त्या तर आहेतच. पण what actually should keep everybody going and does also on a level I think keep going if you're aware of it and open to it is that humans innately are very curious, right? So the pursuit of knowledge, the pursuit of trying to understand this world is on that level, on a very meta level, is what keeps me going. That's I think what should or does, in fact, but people are not aware of it sometimes, keep humans going. Very interesting. हे मी फर्स्ट टाइम ऐकते आणि आय गेस दिस विल दिस इज प्रोवोकिंग डिफरंट थॉट्स इन माय माइंड. सो थँक्यू. सगळ्यात शेवटचा प्रश्न, की तू स्वतः RJ म्हणून काम चालू केलंस, कन्सिस्टंटली करतोयस, सो तुझ्यासारखं काहीतरी हटके फील्ड निवडणाऱ्या लोकांना किंवा पर्वच्या लिसनर्सना तू काय टिप्स देशील? सगळ्यात महत्त्वाची एकच टिप आहे की तुमच्या गरजा कमी ठेवा. फिजिकल ज्या नीड्स आहेत तुम्हाला, की असं अमुकच मोबाईल हवा आहे, अमुकच गाडी हवी आहे, अमुकच लाईफस्टाईल हवी आहे वगैरे, या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. त्याच्यावर जर तुम्ही फोकस केला किंवा ती सवय लावून घेतली तर मग तुम्हाला ती मोठी झेप घेता येणार आहे. रिस्क घेताच येत नाही. मग तुम्ही यू बिकम क्रिपल्ड बाय दॅट फिअर ऑर बाय दॅट वॉन्ट. सो गरजा एकदम कमी ठेवा आणि मग तुम्हाला सगळंच काही शक्य आहे असं मी म्हणणार नाही की तुम्हाला वाटेल ते तुम्ही ठरवलं की ते होणार किंवा कष्ट केले तर होणार, असं काही नसतं. खूप विचार करून तुम्ही वाट ठरवा, तुमच्या आसपासच्या लोकांना विचारा आणि मेन म्हणजे वाचन करा भरपूर, समजून घ्या वेगवेगळे पर्स्पेक्टिव्स आणि मग निर्णय घ्या. आणि तसं केलं तर मग तुमचे सक्सेसचे चान्सेस हे वाढतात, खूप वाढतात. 100% अर्थात कधीच होत नाही, पण ते वाढतात. सो दॅट्स व्हॉट आय थिंक यू शुड डू. थँक्यू व्हेरी मच. सो हा होता RJ संग्राम. भेटूया लवकरच पुढच्या गेस्टला. धन्यवाद.